तर जय पवारांचा रोहित पवारांच्या मतदारसंघात दौरा आयोजित करण्यात आला। जय पवारांची कर्जत जामखेडमध्ये बैठक होत्या। जय पवारांचा आजपासून रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघातला हा दौरा आयोजित करण्यात आलाय आणि यापुढे लोकांनी बोलावलं तर पुन्हा नक्की येईन असं देखील जय पवार म्हणालेत। दरम्यान माझ्या मतदारसंघात अजितदादांवर दबाव आणून बारामतीप्रमाणेच प्रयोग केला जाऊ शकतो असं वक्तव्य याआधीच रोहित पवारांनी केलं होतं। सगळ्याच मित्र पक्षांचे पदाधिकारी सहकारी येत आहेत आणि मी आज सहज भेट द्यायला आलो, सगळ्यांना भेटायला आलो आणि दर्शन घ्यायला आलो। राजकीय काही नाही काय नाही, राजकीय काही नाही, सहज सगळ्यांना भेटायचं होतं। असे दौरे वारंवार होत होते। मी नंतर जर लोकांनी बोलवलं तर येऊन त्यांना नक्कीच भेटेल। कुठेतरी सामाजिक वातावरण इथलं गढूळ करण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय आणि त्या अनुषंगाने जेव्हा नितेश राणे या कर्जत शहरामध्ये येत असेल आणि त्यावेळेसच जय पवार जर येत असतील तर मग असं म्हणावं लागेल की बीजेपी आणि अजितदादा गट या दोघांनी आता निर्णय घेतलेला दिसतोय की रोहित पवार हे बाहेर गेलेच नाही पाहिजे आणि मतदारसंघामध्येच अडकून पडले पाहिजे। जय पवारांनी बैठकांचं सत्र सुरू केलेलं आहे। जर एखाद्या मुलाला त्याचं तो स्वतंत्र विचाराचा आहे त्यांनी बैठका सुरू केल्या तर मी विरोध करायचं कारण काय? म्हणजे जय पवारांनी बैठकांचं सत्र सुरू केलेलं आहे। जर एखाद्या मुलाला त्याचं तो स्वतंत्र विचाराचा आहे त्यांनी बैठका सुरू केल्या तर मी विरोध करायचं कारण काय?